आपल्या शालेय शिक्षण विभागाचाच एक भाग समग्र शिक्षा अभियानाच्या अंतर्गत गेल्या अनेक वर्षांच्या पासून आपण अतिशय पवित्र ज्ञानदानाचा सेवा त्या ठिकाणी देत होता आणि आपल्या काही मागण्या काही वर्षांच्या पासूनच्या होत्या. आदरणीय गिरीश भाऊंना पण माहिती आहे, विधानसभा असेल विधान परिषद असेल संपूर्ण कामकाजामध्ये 50% शालेय शिक्षण विभाग असतो. आता हे जे पोलीस ग्राउंड आहे, पोलीस डिपार्टमेंट पण असं बोलतंय की इथे जे काही आंदोलनं होतात त्याच्यातले 50% पेक्षा जास्त शिक्षण विभागाशी संबंधितच असतात. आणि महाराष्ट्राच्या कोणत्याही लहान गावामध्ये जरी गेलो तरी तिथे शिक्षण विभागाचं काही ना काहीतरी राहिलेलंच आहे. तर असा हा आपला विभाग आहे. भाऊ, मी एकदा सभागृहात बोललो होतो की साक्षात ब्रह्मदेव जरी आले तरी 100% सगळ्यांचं समाधान करू शकणार नाही. गेल्या अनेक वर्षांच्या पासूनचा आपला संघर्ष होता आणि मला वाटतं की पाठीमागच्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब असतील, आत्ताच्या घडीला आदरणीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय सुनीत्राताई पवार साहेब आणि खास करून गिरीश भाऊंचं पण आपण आभार व्यक्त केलं पाहिजे की त्यांनी आणि आमच्या आमदारताई आणि सभागृहातले अनेक आमदार त्यांनी सर्वांनी आपल्या सर्व समग्र शिक्षा अभियानाची बाजू लावून धरली. मला वाटतं की आपण सर्वांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आणि नुसता पाठपुरावा नाही, एकदम आले की रडणं ते काही चुकीचं आहे खोटं आहे असं मी बोलत नाही. शेवटी जो त्या मार्गक्रमण करत असतो ज्याला ते भोगावं लागतंय. मध्ये पूर्ण 3378 कर्मचाऱ्यांचा आभार मेळावा हा घ्यायचा आहे आणि त्या मेळाव्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री गिरीश भाऊ आणि आपल्याला जे जे काही मदत करणारी मंडळी आहेत, आमदार मंडळी आहेत किंवा भरतसेठ गोगावलेंचे नाव आपण घेतलं पाहिजे, या सगळ्यांना बोलून त्यांचा सन्मान सत्कार करून त्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत. तयारी आहे सगळ्यांची? आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांची तारीख इथं आपल्या विभागाचे मंत्री सन्माननीय दादासाहेब बी आहेत, गिरीश भाऊ बी आहेत. त्यामुळं तारीख शक्य तेवढ्या लवकर आठवड्याभरामध्ये आपण घेऊन वायबी चव्हाण सभागृहामध्ये अशा प्रकारचा एक आभार मेळावा आपल्याला घ्यायचा आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी तयार आहे. मी जास्त वेळ घेणार नाही कारण दोन्ही मंत्री महोदयांना आणि दोन्ही आमदारांना सभागृहामध्ये जायचं आहे. सभागृहातलं कामकाज चालू आहे, त्यांचा वेळ जास्त घेणं योग्य नाही. त्यांचं मार्गदर्शन झाल्याच्या नंतर आपण भेटणारच आहोत. मी पुनश्च एकदा आदरणीय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांना विनंती करतो, आदरणीय आमदार कायंदे ताईला विनंती करतो की त्यांनी 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करावं. मंत्री महोदयांनंतर मी बोलणं योग्य नाही म्हणून मी अगोदर बोलते असं म्हणाले. समग्र शिक्षा अभियानच्या सर्व आमचे सहकारी मी असं तुम्हाला म्हणेन आणि माझ्या सगळ्या लाडक्या भगिनी, कारण मला तो दिवस आठवतो की ज्या दिवशी दिवाळीच्या 2 दिवस अगोदर मागच्या दिवाळीच्या 8 मार्चला महिला दिवस होता आणि तुम्ही म्हणाला तुम्ही घरी जाणार नाही, आम्ही इथेच थांबू आणि उपोषण त्या दिवशी तुम्ही माझ्या आग्रहावरून सोडलं.
आणि नंतर ती जबाबदारी मला नंतर वाटलं, अरे बापरे, मी तुमचं उपोषण तर तुम्हाला सोडायला लावलं, पण आता उत्तर काय देऊ? कारण काय झालं की माझी टर्म संपली अगोदरची 2024 मध्ये, 2.5 महिन्याचा गॅप होता, परंतु पुन्हा मला माननीय एकनाथजी शिंदे यांनी त्या समितीवर पुन्हा नेमलं आणि मला या समितीवर काम करण्याला संधी प्राप्त झाली. खरोखर याचे आभार मानले पाहिजे आत्ताचे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी. परंतु माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी ही समिती तयार केली आणि सर्व शिक्षक आमदार आणि सर्वांना या समितीवर घेतलं. सातत्याने बैठका झाल्या. मला आठवतं योगिता असेल, मनोहर धोंडे असतील आणि सर्व तुमचे पदाधिकारी, म्हणजे मला असं वाटत नाही की कुठल्या संघटनेने एवढी कधी एकी दाखवली असेल आणि एवढी चिकाटी, इतकी चिकाटी जी दाखवली तुम्ही. कधी कधी आम्ही कंटाळायचो तुमचे फोन, योगिताला मी मेसेज पाठवायची, आय एम नॉट अवेलेबल. मला माहित आहे कारण हो, मध्यंतरी मी 2 वेळा बाहेर गेले होते, तेव्हाही तिथूनही मध्ये 2-3 मीटिंग झाल्या. VC वर पण मी एक मीटिंग अटेंड केली तिकडनं रात्री, तेव्हा तिकडे 12:30 झाले होते आणि त्यावेळेला मी ती मीटिंग अटेंड केली होती. परंतु आज हा सुखाचा दिवस आलेला आहे आणि जास्ती अधिक वेळ न घेता आदरणीय दादाजी भुसे यांना मी विनंती करते, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं.